हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. मी रुपाली तुमचं मनापासून स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज सकाळी उठायला थोडा उशीरच झाला, त्याच्यामुळे सकाळी पटपट आंघोळ वगैरे केली, कपडे धुतले आणि मोठ्या मुलग्याला शाळेला लावून दिले व लगेच मी नाश्त्याची तयारी करायला लागली. आणि बघा, सकाळी उठायला जर उशीर झाला तर सगळ्या कामांना कसे उशीरच होतात. सगळे कामे आपले लेटनेच होत असतात आणि असं वाटत असतं की खूप काही कामं बाकी आहेत. आणि माझ्या पिल्ल्याचं कसं मध्ये येणं होतच असतं आणि त्याच्यामुळे जे काम मला लगेच अर्धा तासात होईल किंवा 10 मिनिटात होईल त्याला भरपूर उशीर होत असतो. आज मला बनवायचे आहेत आप्पे ब्रेकफास्टसाठी आणि त्याच्यासाठी मी मगाशीच कांदा, टमॅटो, कोथिंबीर, ओली मिरची वगैरे सगळं चिरून तयार करून ठेवलं होतं. आता त्या मिक्सरमध्ये खायचा सोडा, जिरं व चवीपुरत मीठ घालून त्याला तुम्ही 20 मिनिटापर्यंत रेस्ट करू द्या. जितकं तुम्ही रेस्ट करून द्याल तेवढंचे आप्पे छान बनणार आहेत. जोपर्यंत आप्याचं प्रीमिक्स व्यवस्थित होत नाही तोपर्यंत मी बाकीची कामे करून घेत आहे. मला स्वयंपाक थोडा लवकर बनवायचा आहे, कारण नंतर ना आम्हाला दुपारनंतर थोडं बाहेर जायचं होतं. तुम्हाला पुढे कळेलच ते. मी आज बनवणार होते ढबू मिरचीची भाजी आणि ते बघा कशी गडबड झाली. अशी तुमची सुद्धा होते का कधी? मिक्सरचं बटन चालूच होतं आणि मी बघितलं नाही आणि ते मसाल्यासाठी प्रिपरेशन करायचं म्हणून गडबडीत मी मिक्सर लावायला गेले आणि सगळं सांडून गेलं. माझं आणखीन एक काम जास्तीचंच वाटलं. मी ते सगळं क्लीन करून घेतलं. क्लीन करून घेऊन मी आता लगेच इथे ढबू मिरचीला फोडणी घालणार आहे. तुम्ही पण कुकरमध्ये बनवता का कधी? असं बनवून बघा, तुम्हाला खरंच खूप उपयोग होईल. म्हणजे गॅससुद्धा तुमचा वाचेल आणि टाईमसुद्धा वाचेल. जसं आपण नॉर्मल सगळ्या भाजींना फोडणी देतो तशी द्यायची. आणि फक्त एकच काळजी घेतली पाहिजे, कारण आपण कोणतीही भाजी बनवत असाल तर त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडं कमी घाला, अगदी कमी घाला तुम्ही, कारण त्याच्यातलं पाणी जिरत नाही, ते तसंच असतं. जर तुम्हाला सुकी भाजी बनवायची असेल तर न कळत फक्त एक छोटा वाटकाभर तुम्ही पाणी घाला आणि तुम्हाला जर पातळ हवे असेल तर तुम्ही थोडं जास्त घालू शकता. मी थोडंसं जास्त घातलेलं आहे, कारण मला जास्त सुकी बनवायची नाही आहे. कारण फक्त जेवणासाठी जास्त काही नाही, भाजी भाकरी बनवत आहे. म्हणजे आपला ब्रेकफास्ट कसं हेवी होणार आणि आपण दुपारी बाहेरसुद्धा जाणार आहे, त्याच्यामुळे मी जास्त काही करत नाही. मी शेंगदाण्याचा कूट थोडा जास्तीचाच बनवला होता, तो काढून मी व्यवस्थितपणे स्टोअर करत आहे. तो बघा, बारका लगेच आलाच. बारक्याला कसं मध्ये यायचंच असतं आणि त्यांच्यामुळे आमचा टाईमसुद्धा व्यवस्थित जातो. जितकं पण काम करा, काम केल्यासारखं वाटत पण नाही. आणि त्यांना ना आपल्या खेळण्यापेक्षा घरातल्या स्वयंपाकघरातील भांड्यांपासून खेळायला खूप आवडतं. मी आता लगेच इथे शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणी बनवून ठेवलेली आहे. तुम्ही कधी सुक्या खोबऱ्याची चटणी बनवलाय का? मी आज सुक्या खोबऱ्याची चटणी बनवली आणि एकदम चवीला छान झालेली आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. मी थोडंसं शेंगदाण्याचा बारीक कूट करून वापरला आणि सुक्या खोबऱ्याची चटणी बनवली आहे. नॉर्मल आपली मिरची, लसूण, कोथिंबीर वगैरे घालून पण खूप टेस्ट आली आहे. माझे इथं भाजीसुद्धा बनवून तयार आहे. आत्ता मी ब्रेकफास्ट बनवणार. पहिला स्वयंपाक बनवून ठेवला की नंतर ना आम्हाला गडबड होणार नाही. अप्पे बनवण्यासाठी जे मिक्सर मी तयार केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता तिथे. म्हणजे त्याला जास्त दाटसुद्धा करायचं नाही आणि जास्त पातळसुद्धा करायचं नाही आहे. मीडियम पद्धतीने ते मिक्सर बनवून घ्यायचं आहे. मी इथे ना थोडासा छोटा स्पून घ्यायचा होता, पण थोडा मोठा घेतला. पण इट्स ओके. पण काय करणार, मला डबल भांडी वाढवायचे नव्हते, त्याच्यामुळे मी चेज आहे त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून घालत आहे. आणि हे आप्पे अगदी हेल्दी आहेत आणि लगेच बनवून तयार होतात. प्रीमिक्स रात्री बनवायची सुद्धा गरज नाही आहे. तेवढंच एक 15-20 मिनिटात बनतं. त्याच्यामध्येच तुम्ही व्हेजिटेबल्स खूप ॲड करू शकता. म्हणजे गाजर, ढबू मिरची, परत कांदा, टमॅटो, ओली मिरची हेल्दी बनवून तयार होते. आणि इथं मी आप्पे घालताना ना थोडं सांडलं, पण मला असं अस्वच्छता आवडत नाही, त्याच्यामुळे मी ते लगेच क्लीन करून घेतलं. आणि क्लीन करून घेतल्यामुळे ना आपलं कसं गॅस किटासुद्धा छान दिसतो आणि काम करायलासुद्धा आपल्याला हुरूप येतो. हे बघा, आज आमची हे देवपूजा करत आहेत आणि पिल्लूसुद्धा करत आहे.
आणि घरातील कामे जर कोणतरी मला हेल्प करत असेल किती छान वाटतं ना. आपल्या प्रत्येक गृहिणीला एखादं कोणतं पण पूजा म्हणा किंवा काही पण कामामध्ये हेल्प केली तर खूप छान वाटतं. आणि बाकी काय हवं असतं ना स्त्रियांना आपल्या, पण कोणतंही त्यांना जर काम सांगितलं तर कोणती वस्तू कुठं ठेवले त्यांना माहीत नसतं. आपल्याला थोडंफार तरी सांगायलाच लागतं. आणि आपल्या पिल्लूचं चालूच आहे की त्यांना पप्पांना म्हणतोय तर चला आपण बाहेर जाऊया बाहेर जाऊया, पण त्यांना कामालासुद्धा जायचं आहे. त्याच्यामुळे ते देवपूजा करून ब्रेकफास्ट करून ते जातील. दुपारी ते थोडे लवकर येणार आहेत. आल्यानंतरच जेवून आम्ही थोडे बाहेर जाणार आहोत. तुम्हाला ते पुढे कळेलच. आणि इंटरेस्टिंग खूप दुपारनंतरचा वेळ छान गेला आमचा. एकदम छान पद्धतीने आपण टाईम स्पेंड केला. यांनी पूजा करून घेतली. आम्ही दोघांनी नाश्ता केला आणि मी भांडी वगैरे सगळे आवरून घेतलेले आहेत. आणि बघा कसा दिसतोय माझा किचन. आणि किचन क्लीन असलं ना तर खूप मनाला शांतता भेटते. आणि आमची मम्मी येणार होती त्याच्यामुळे बाकीच्या आप्याचं जे भांडं आहे मी तसंच ठेवलं आहे. तिला आल्यानंतर ना मी गरम गरम बनवून देईन. गरम गरम खाल्ल्यानंतर किती छान वाटतं. हे बघा माझे मिस्टर आता कामाला गेले. आमची मम्मीसुद्धा आलेली आहे. टाईम किती लवकर जातो कळत नाही ना. ती नाश्ता करून घरीच थांबली, ती आली नाही. आणि आम्ही आज ना डीमार्टला गेलो होतो. काही मला खरेदी करायची होती. आणि खरंच सांगू का, डीमार्टमध्ये इतकी गर्दी असते ना की एक एक वेळा ट्रॉली सरकवायलासुद्धा टाईम नसतो, जागा अजिबात नसते. आणि डीमार्टमध्ये जाणं खरंच खूप उपयोगी आहे. एकाच ठिकाणी आपल्याला जे काही हवं ते सर्व मिळतं. कपडे म्हणा, भांडे म्हणा, आपलं जे किराणे मटेरियल असतं ते सगळं मिळतं. परत प्राईससुद्धा आपल्याला अफोर्डेबल असतात. आणि नॉर्मली कसं असतं, जे आपण नॉर्मल स्टोर्समध्ये वगैरे घेतो त्या कपड्यांचं प्राईज म्हणा किंवा जे पण मटेरियल आपण घेतो ते या डीमार्टच्या रेटपेक्षा जास्त 2-3 रुपयेनं किंवा 10-10 रुपयेनं जास्तच असतात. इथे बघा किती प्रकारचे म्हणजे जे जे काही पाहिजे ते सगळं आहे. आणि त्यांच्याकडे प्रोडक्ट खूप छान आहेत. म्हणजे काचेचे आहेत, परत भांडी आहेत, डबे, इथं कंटेनर वगैरे तुम्ही बघू शकता. किचन युटिलायझेस खूप छान आहेत आणि प्राईससुद्धा अगदी अफोर्डेबल आहे. 199, 19 रुपयाला एक कप वगैरे खूप छान आहेत. पण डीमार्टमध्ये गेल्यानंतर ना फक्त एकच काळजी घ्यायला लागते की आपण फक्त प्राईस बघून आणि आपल्याला जितकी आवश्यकता आहे तेवढंच घ्यायला पाहिजे. नाहीतर कसं तिथं गेल्यानंतर मन आपलं चंचल होतंच. आणायला जातो एक आणि आणतो दुसरंच. मी सुद्धा खरेदी केली आहे, पण थोडीच केली आहे. मला जितकं पाहिजे होतं तितकंच. हे मी व्हिडिओ शूट तुम्हाला दाखवण्यासाठी केलं होतं. बघा इथं काय काय व्हरायटी आहे. खूप सगळं आहे. जे तुम्हाला पाहिजे आहे ते सगळं किचन युटिलिटीज ते सगळं आहे. आणि इथं माझ्या बाळाचं बघा, पिल्ल्याचं कसं चालू आहे. ते ट्रॉलीमध्ये बसलं आहे आणि त्याला वाटतं की मी गाडीमध्ये बसलो आहे आणि तो गाडीला टाटी म्हणतो. आणि खूप छान वाटतं ते. तो सगळं आपलं फिरायचं चालू आहे. ते तिने तिकडे फिरत आहेत आणि मी इकडं आपली चालू आहे माझी खरेदी. तुम्हालासुद्धा दाखवायचं चालू आहे. आणि जे आपण मेशोमध्ये वगैरे जे कंटेनर घेतो बघा, मी तिथं दाखवले होते तुम्हाला काचेचे कंटेनर क्रोकरी सेटमध्ये ठेवण्यासाठी. त्याचे प्राईस ह्याच्यापेक्षा डबलने असतात. आणि मी बघितलं अक्षरशः खूप छान प्राइजेस आहेत. आणि मग्स वगैरे बॉटल्स ते खूप छान आहेत. आणि मी म्हणते की आपल्याला जर किराणा स्टोअर भरायचा असता, आपल्या महिन्याला आपण किराणा माल भरतो, तर आपण डीमार्टमध्ये भरलेलं खरंच खूप चांगलं असतं. फक्त काळजी घेऊन करावी इतकीच. कारण प्रत्येक वस्तूच्या मागे ₹1, ₹2 असे आमचे वाचलेच जातात. परत म्हणजे तुम्ही दही वगैरे घेतला किंवा काही वस्तूंवर असं असतं की 1 गेट 1 फ्री असंसुद्धा असतं. आणि मग त्याच्यामध्ये आपले पैसेसुद्धा वाचतात. आणि आमच्यासारख्या मिडल क्लास लोकांना जर ₹100 जरी वाचले तर आपण त्या ₹100मधून परत दुसरे प्रोडक्टसुद्धा घेऊ शकतो. आणि माझ्या पिल्ल्याचं तर काय तर खूप एन्जॉयमेंट चालू आहे. जसं जणू काय त्याचं घरच आहे. तो इकडे तिकडे आणि घरी आल्यानंतर मी हे हँडबॅग शिवली आहे. एकदम सोपी पद्धत आहे हँडबॅग शिवायची. घरच्या वस्तूपासूनच तुम्ही इझिली ही बॅग बनवू शकता. यायला खूपच उशीर झाला होता, त्याच्यामुळे येतानाच आम्ही बाहेरून जेवून आलो. आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.
आपण भेटू अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची पण काळजी घ्या. चला, टेक केअर. बाय.